आरोग्य जागृती मध्ये शिवजयंतीचा हा जो कार्यक्रम साजरा केला जात आहे, अशा या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय पोळ साहेब, माळोदे साहेब, राजू साहेब, सोळंके साहेब, वकील, डॉक्टर सगळे, त्यासोबत या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, सर्व हेल्पर्स आणि जे आज मुलं विद्यार्थी आहेत ज्यांनी आज शिवरायांची आणि सुवासिनींची वेशभूषा धारण केली, त्यासोबत सगळे मावळे, भालदार, चोपदार आणि सगळे विद्यार्थी, या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि पोळ साहेबांनी अशा वेगळ्या ठिकाणी शिवजयंतीच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी बोलवलं म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण सहसा शिवजयंतीच्या आम्ही कार्यक्रमात जातो ते आपल्यासारखे सर्व नॉर्मल लोक असतात. आता हे सर्व आहेत गतिमंद. या पोरांच्या समोर कार्यक्रम साजरा करणं आणि त्यांना पूर्ण वेशभूषा देणं, त्यांच्यातले चांगले चांगले शोधून त्यांना कामाला लावणं, हे तुमचं, शिक्षकांचं, सगळ्यांचं कर्तृत्व आहे. कारण सहसा अशा मुलांसोबत काम करायला इंटरेस्ट येत नाही. तुम्ही सर्व अगोदर सांगितलं, तुम्हाला माहित आहे मागचे 20, 25, 30 वर्ष झाले तुम्ही काम करता. आता आम्हालाही मुलं बाळ आहेत, लेकर आहेत. आम्ही पाहतो की लहान जे नॉर्मल मुलं आहेत त्यांना सांभाळणं त्याला अवघड आहे, 2 झाल्यावर अजून जास्त अवघड आहे. पण आता एवढ्या मोठ्या संख्येने सांभाळणं या हेल्पर लोकांची कमाल आहे. तर असं तुम्ही सांभाळत आहात. तुम्ही सांगितलं की पण हे आता चालू आहे, आता चालू आहे बरं का. आरोग्य जागृती.